ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन आज मी 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहे। गीतेचा 6वा अध्याय हा अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण आहे। या 6व्या अध्यायाला आत्मसंयम योग असं नाव दिलेलं आहे किंवा काही जण त्याला ध्यान योग असंही म्हणतात। विशेषतः योगाची साधनं कोणती आहेत, योगारूढ झालेला मनुष्य कसा असतो याचा सगळा विचार त्याच्यामध्ये आपल्याला केलेला दिसतो। संन्यास आणि योग सांगून झाल्यावर दोन्ही सारखेच आहेत, दोघांचं ध्येयही एकच आहे, दोन्ही मार्गाचं हे सांगितल्यानंतर आता भगवंत योगाचा विचार या अध्यायात करताना दिसतात। श्री भगवानुवाच अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति न संन्यासी च योगी च न निरग्निर न च क्रियः। भगवान म्हणतात जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आणि योगी। केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, केवळ क्रियांचा त्याग करणाराही संन्यासी नव्हे। म्हणून केवळ संन्यासी आणि केवळ योगी प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की गीतेमध्ये निष्काम कर्मयोगाचा पुरस्कार केलेला आहे। हे हवं ते हवं, अमुक हवं अमुक नको असं म्हणणारे असा संकल्प मनामध्ये निर्माण होतो, पण त्याच्या पलीकडे जो गेलेला आहे त्याला मात्र कोणत्याही प्रकारचा तो निर्विकार असतो, तो खरा संन्यासी असतो। असा संन्यासी मग कसा असतो, तो कोणत्या मार्गाचा अवलंब करतो। यम संन्यास आणि कर्मयोग हे एकतेचेच प्रतिपादन करतात। हे संन्यासमिति प्राहु योगम तम विद्धी पांडव नहि संन्यास संकल्प योगी भवती कश्चन। हे अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे असे तू समज, कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही। संकल्प मनात संकल्प योजा असं सांगतात ना, मला हे हवं, मला ते नको, मला राज्य हवं, मला कोणत्याही दुष्ट माणसांचा त्रास होऊ नये। काही माणसं परोपकारी असतात, दुसऱ्यासाठी झिजतात, काही माणसं कोणत्याच प्रकारचा परोपकार करत नाही, काही माणसं आपली कर्म करत असताना काही भाग परोपकारासाठी देतात, गरिबांना दया म्हणून किंवा चांगल्या संस्थांना काही देणगी म्हणून देतात। पण जो योगी किंवा संन्यासी असतो त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकल्प नसतात। मग कर्मयोग साधन काय आहे त्याला? मग हा जो योग आहे आरुरोक्षोर मुने योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव श्रम कारणम उच्यते म्हटलेले। याचा अर्थ योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती करण्यासाठी पुन्हा निष्काम कर्मच केलं पाहिजे। योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा सर्व संकल्पांचा अभाव असतो, तोच कल्याणाला कारण असतो। योगारूढ म्हटलेले आहे, आरुरोक्ष म्हटलेले आरूढ होण्याची इच्छा असणारा, आरूढ होण्याची इच्छा असणारा आणि योगारूढ जो त्याच्या पलीकडे गेलेला आहे, ज्याने सर्व जिंकलेला आहे, जितात्मा आहे, तो खरा योग मार्गाला योग्य आहे असं म्हटलेलं आहे। मग तो कसा असतो? यदाही नेंद्रियार्थेषु कर्मस्वनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढच तदोच्यते। ज्यावेळी इंद्रियांच्या भोगामध्ये, इंद्रिया ही शब्दस्पर्श रूप रस गंध पंच ज्ञानेंद्रिय त्या विषयाकडे धावत असतात आणि त्या विषयांच्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्याला अटॅचमेंट निर्माण होत नाही किंवा आसक्ती, अशा संकल्पाचा त्याग करणाऱ्या मनुष्याला योगारूढ असं म्हटलंय, तो खरा आरूढ झालेला आहे।
म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण असं म्हणू शकतो की हा जो योगारूढ झालेला मनुष्य आहे, तो मनुष्य कोणत्याही कर्मफलाच्या बाबतीत आसक्त होत नाही. पुढल्या श्लोकात असं म्हटलंय, उद्धरेदात्मनात्मानम आत्मानम नावसादये आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. माणसाने कसा उद्धार करून घेतला पाहिजे? स्वतःच्या संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा, अधोगतीला जाऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे, स्वतःचा शत्रू आहे. ईश्वर काही तुम्हाला असं कर्म कर किंवा उद्धार कर असं काही म्हणत नाही. तुम्ही स्वतःचा उद्धार व्यावहारिक जीवनात राहत असताना आपण स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. आपण म्हणतो याचं मला सहाय्य झालं, त्याचं नाही. ते काय फक्त एक दिशा दाखवत असतात, मार्गदर्शन करत असतात. परंतु माणसाने स्वतःचा उद्धार प्रगती स्वतःच करायची असते. पांडव काळले युद्धामध्ये लबाडीने खेळले सगळे आहे. शकुनी मामाने सांगितले असे फासे टाक. परंतु एकदा नाही दुसऱ्यांदा धर्मराजाला युद्ध खेळायला बोलवल्यानंतर सगळं काही पणाला लावलं. भावाला लावलं, बायकोला लावलं, सगळं काही पणाला लावलं आणि त्याच्यात ते हारले. मग कोणाचं आहे? अमुक माणसाने कर सांगितलं असं नाही. धर्माला तशी बुद्धी झाली की पुन्हा आपण हे सगळं पणाला लावावं. पण जेव्हा सुईच्या आग्रावर राहणारी एवढी सुद्धा भूमी देणार नाही असं कौरवांनी सांगितल्यानंतर सगळे पांडव एकत्र झाले आणि मग आपल्या बलानिशी, आपल्या सामर्थ्यानिशी, आपल्या पॉवरनिशी सगळे लढले आणि त्यांनी विजय संपादन केला. कुणामुळे कोणाचा उद्धार होत नाही, कोणामुळे कोणाचं अधःपतन होत नाही. मनुष्यच त्याला आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरा, स्वतःचा मित्र आणि स्वतःचा शत्रू हा मनुष्य असतो. म्हणजे कसं जायचं आहे, खाली जायचं आहे का वर जायचं आहे, हे प्रत्येक माणसाच्या हातात असतं. मनुष्य आपल्या चांगल्या कर्माने उन्नती साधतो, वाईट कर्म केल्यानंतर तो अधःपतनाला जात असतो. म्हणून परवा उदाहरण दिलं होतं मागच्या भागात की कोयत्याने चांगलंही काम करतं आणि ते तर आणि वाईटही आहे. कोयता गँग निर्माण होते आणि लोकांवर धावून जाते. खुनाची भावना, काही प्रत्यक्ष ईश्वर त्यांच्या मनामध्ये याला आता मार असं काही सांगत नाही. त्याच्या मनात या वृत्ती निर्माण होत असतात दुष्ट भावनेच्या, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून स्वतःचा मित्र आणि स्वतःचा शत्रू. ब्लड डोनेशन करणं किंवा रक्तदान करणं हे फार मोठं कार्य म्हटलं जातं. तेव्हा मनुष्य स्वतःचा मित्र झालेला असतो. मग कसं आहे ते पुढे? बंधुरात्मनात्मस्य येनात्मैवात्मनाजितः अनात्मनस्त शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत म्हटलेलं आहे. ज्या जीवात्म्याने मन आणि इंद्रियांचं शरीर जिंकलं, त्या जीवात्म्याचा स्वतःचा मित्र आहे. त्याचे मन आणि इंद्रिय जर जिंकता आलं नाही, तो स्वतः शत्रुत्व धारण करतो, स्वतः शत्रू बनतो असं म्हटलेलं आहे. शरीर, मन आणि इंद्रिय हे सगळं माणसाला जिंकावं लागतं जीवनात राहत असताना. हे जिंकलं गेलं नाही तर माणसाचा अधःपात हा ठरलेलाच आहे. सगळं काही मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. बंधन आणि मोक्षाचं कारण मन आहे. इंद्रिय धावतात, मन सांगत असतं जा हे कर, आणि बुद्धी निर्णय घेत असते की हे चांगलं कार्य कर, हे वाईट कार्य कर. कोणत्याही सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परो ददाती इथे कुबुद्धी रेषा म्हटले. सुख दुःखाचं कोणीही दाता नाही, दुसरा देतो, ही कुबुद्धी रेषा आहे. तुमची दुसरी बुद्धी, वाईट बुद्धी असं म्हणावं लागेल. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेत असतात, स्वतःच जबाबदार असतात. मग असं जिंकण्याचं फल सगळ्या ज्ञानेंद्रियांना काय मिळतं? जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. तो मनुष्य कसा असतो? सगळी असणारी द्वंद्व, उष्ण शीत, मान अपमान, सुख दुःख, पाप पुण्य हे सगळे आहे. यामध्ये ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती परमात्मा जितात्मनः प्रशांत असतो तो, आणि मान झाला हो अथवा अपमान हो, हे सगळं एक काही समान किंवा शांतपणे सहन करत असतो. आणि अशा पद्धतीने परमात्म्याशिवाय त्याला दुसरं काहीच इच्छा नसते प्राप्त करून घ्यायची. शीत आणि उष्ण हे शरीराला होत असतात, मान आणि अपमान हे मनाला होत असतात बघा. पण ज्याची बुद्धी शरीर आणि मनाच्या पलीकडे गेले, मी शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, मी फक्त आत्माच आहे, अशी ज्याची बुद्धी झाली आहे त्याला परमात्म्याशिवाय अर्थातच काहीही प्राप्त करायचं नसतं असं म्हणावं लागेल.
मग असा मनुष्य जो आहे तो मनुष्य आपल्याला असं म्हणावं लागेल, ज्ञानाचा ती प्राप्त करत असतो, त्याची समदृष्टी असते आणि ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थ 8व्या श्लोकात म्हटलंय, विजितेंद्रिया युक्त इति उच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. ज्याचं आपल्याला म्हणावं लागेल मन किंवा अंतःकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त आहे, जो कूटस्थ म्हणजे पर्वत शिखरासारखा स्थिर आहे, विजितेंद्रिय आहे, ज्याने इंद्रिय जिंकलेली आहे, युक्त इति उच्यते योगी, असा योगी आहे. तो कसा असतो? समलोष्टाश्म कांचन म्हटलंय. दगड असो किंवा सोनं असो, माती असो, हे सगळं सारखंच वाटतं त्याला. अशी समबुद्धी असते, अशी स्थिर बुद्धी. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी एवढं सगळं पाठवलं त्यांना, दागदागिने हे, किंवा सुदाम्याला सुद्धा कृष्णाने सगळं त्याची नगरी एकदम बदलून टाकली, पण त्या दोघांच्या मनावर कोणताही परिणाम नाही. सोने माती आम्हा मृत्तिके समान, असं तुकाराम महाराजांचा अभंग. हे सगळं आम्हाला सारखंच आहे. असा योगी आहे तो, त्याला फक्त परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. तो योगी युक्त असतो म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला असतो. असं म्हणत असताना पुढे किती छान उदाहरण दिलंय 9व्या श्लोकात. सुरून मित्र उदासीन मध्यस्थ देशबंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशिष्य. बघा माणसाची किती आहेत, माणसाच्या जीवनाचे किती प्रकार आपल्याला इथे माणसं पाहायला मिळतात. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, बंधू, सज्जन आणि पापी, या सर्वांविषयी समान. मित्र अनेक असतात पण सुहृद एखादाच असतो असं म्हणावं लागेल. सुखदुःखामध्ये सारखा भाव ठेवणार, हितकर सांगणारा काय संकट काळामध्ये किंवा आनंदाच्या प्रसंगी सुद्धा. मित्र म्हणजे छान झालं तुझं असं म्हणणारे मित्र हे अनेक असतात, हितकर सांगणारा असतो. शत्रू आहे, आई म्हणजे शत्रू त्याचा अर्थ आहे, तेव्हा त्याला त्याच्या मनामध्ये मत्सर आणि द्वेषभाव असतो. उदासीन असतो, ज्याला सुख आणि दुःख याच्याबद्दल काहीच नसतं. मध्यस्थ असतो, दोन्ही बाजू ऐकून घेऊन योग्य आपल्या बुद्धीने योग्य निर्णय तू असा असा घे असं सांगणाराही असतो. द्वेष करणारा असतो आणि बंधू असतो. सज्जन असतो, संत महात्मा असतो. आणि पापी माणसं बरीच असतात, खोटं बोलणारी असतात, दिलेलं वचन न पाळणारी, या सगळ्यांच्या बद्दलचा समान भाव. ही अशा प्रकारची माणसं आपल्याला व्यावहारिक जीवनात, आपल्या समाज जीवनात, आपल्या देशात सुद्धा भेटत असतात. म्हणून योगी युंजित सततम आत्मानं रसिसित एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. मन आणि इंद्रिय ही सगळी ताब्यात ठेवणारे, निरीक्षण आणि संग्रह न करणाऱ्या योगाने एकट्यानेच एकांतात बसून परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. मग कसं असलं पाहिजे हे एकांतात परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन मात्मना ज्ञातुश्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. योगामधली जी साधनं सांगितली आहेत, शुद्ध जमिनीवर दर्भासन घालून, मृगार्जिन घालून वस्त्र अंथरून तयार केलेले आहे, ते सुद्धा चांगलं वस्त्र, शुद्ध वस्त्र, त्याच्यानंतर जे फार उंच नाही सकल नाही, असं स्थिर मांडून मग माणसाने चित्त हे एकाग्र करावं. शुचौ देश म्हटले, देश सुद्धा शुद्ध असावा लागतो. पूर्वीच्या काळी हिमालयात जाऊन गुहेत किंवा नदी तीरी हे काय करत असत, ध्यानधारणा करत असत, हवा शुद्ध असते तिथे. आजच्या काळात सगळंच प्रदूषित झालेलं आहे, त्यामुळे करता येत नाही माणसाला. म्हणून काही बरीचशी माणसं हिमालयात साधनेला जातात चित्त एकाग्र करायला. मृगार्जिन मिळेलच नाही, आज कायद्याने बंदी घातलेली आहे मृगांना मारणं आहे, हरिणार्जिन ज्याला म्हणता येईल किंवा व्याघ्रार्जिन सुद्धा म्हणतात. वाघाचं कातडही आणलं जातं. आज तसं नाही, पण स्वच्छ असणारं अशा प्रकारचं आसन घालून, अतिशय उंच नाही किंवा अतिशय कमी उंचीचं नाही, अशा आसनावर बसून आपण साधना केली पाहिजे. तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने उद्योगात मनविशुद्धी. आसनावर बसून ज्ञानेंद्रियांच्या सगळ्या क्रिया आपण ताब्यात ठेवल्या पाहिजेत आणि मग अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करा. म्हणून स्नान केल्यानंतर गरम पाणी थंडीत घेतल्यावर, उन्हाळ्यात गार पाणी घेतल्यावर शरीर स्वच्छ होईल, साबण लावल्यावर आणखीन स्वच्छ होईल, पण अंतःकरण सुद्धा शुद्ध असावं लागतं उच्च ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरा संप्रेक्षण नासिकाग्रम सम विशेषता नवलोकयन. म्हणून शरीर, डोकं
मान सगळं असं सरळ म्हणून सांगतात ना, ताट बसा, शोल्डर सैल सोडा, खांदे सैल सोडा, स्थिर व्हावं लागतं. नाकाच्या शेंड्यावर नासिकाग्र दृष्टी किंवा भ्रूमध्यावर मध्यभागी दृष्टी ही स्थिर करावी लागते. म्हणून त्याच्यासाठी प्रशांतात्मा विगत वीर ब्रह्मचारी व्रते स्थिता मनसंयम मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरणाऱ्या असणाऱ्या योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावावं लागतं. मग कशासाठी? चित्त एकाग्र करावं लागतं. शत्रूला सुद्धा मगाशी सांगितलं, सुहृद उदासीन आहे, शत्रू आहे, त्या शत्रूला सुद्धा योग्य धडा शिकवावा लागतो. भीमाने गदेने दुर्योधनाची मांडी फोडली, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. वास्तविक गदा युद्धात असा नियम आहे की मांडीवर वार करायचा नसतो, परंतु त्याने केलं ते योग्यच होतं. कारण द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी दुर्योधनाने द्रौपदीला मांडी दाखवली होती. मी तू माझ्या येऊन मांडीवर बस असं सांगितलं होतं. याचा राग म्हणजे ज्या वेळेला अन्याय होतो ना, त्यावेळेला योग्य तो प्रतिकार व्यवहारात करावाच लागतो. केवळ कौरव पांडवांचंच युद्ध हे अन्यायासाठी झालं असं नाही, तर अनेक क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला हे अन्याय सहन करावे लागतात आणि त्याच्या विरुद्ध योग्य तो प्रतिकार करावाच लागतो. मग ते समाज जीवन असेल, शिक्षण क्षेत्रातलं जीवन असेल, राजकारणातलं असेल, पण त्या बाबतीत सुद्धा समभाव. वैर्याला वैरी म्हणजे धटासी पाहिजे, धट उद्धटासी उद्धट असं रामदासांनी म्हटलेलं आहे. खटनटासी खटनट अवश्य करी म्हटले. इथे टिक फॉर टॅटच पाहिजे, तरच मनुष्याला. म्हणून सगळ्या प्रकारची माणसं भेटत असतात. कुणाशी कसं वागावं हे गीतेतून खरोखरच शिकण्यासारखं आहे. केवळ योग सांगितलंय, केवळ गीता हा ग्रंथ अध्यात्म ज्ञानासाठी आहे, केवळ म्हातारपणासाठी आहे असं नाही. म्हणून हे सगळं करत असताना ब्रह्मचारी आहे ते कसं त्याने केलं पाहिजे आहे याचा विचार इथे केलेला आहे. युंजन देवम सदात्मानम योगी नियत मानसा शांती निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. मन ताब्यात ठेवणारा योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची असणारी अत्यंत पराकाष्ठा करून शांती प्राप्त. मत्संस्थाम अधिगच्छति शांतीम निर्वाण परमाम म्हटलेलं आहे. परमानंदाची पराकाष्ठा रूप शांती प्राप्त करून घ्यायची असते. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ही आदर्श गुरु शिष्याची जोडी मानली जाते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग या सगळ्यांचा विचार करत असताना रामकृष्णांना शेवटी घशाचा कॅन्सर झाला. त्यांना फार वेदना होत. आलेले समोर जे शिष्यगण आहेत त्यांच्या वेदना पाहून त्या शिष्यांनाच वाईट वाटत असे. तुम्ही जर सगळ्यांचा असणारं दुःख निवारण करण्यासाठी कालीमातेच्या चरणी, दक्षिणेश्वरला पुजारी होते ते कलकत्त्याजवळ दक्षिणेश्वर मंदिर कालीमातेचं बघण्यासारखं आहे. आणि तेव्हा कालीमातेची प्रार्थना करून सगळ्यांचं दुःख तू हरण कर अशी प्रार्थना करता शिष्याने विचारलं त्यांना, मग तुम्ही स्वतःसाठी कालीमातेच्या चरणी का नाही करत? तुम्हाला का ती दुःखातून सोडवत नाही? मी जेव्हा वेदना, तेव्हा त्यांनी छान 2 प्रकारे उत्तर दिलं. एका शिष्याला सांगितलं, मी जे वेदना सहन करतोय ते कदाचित माझ्या दृष्टीने हितकरच असेल. या गोष्टी आहेत माहिती आहेत. आणि शरीर आहे काय वस्त्र आहे, हे वस्त्र जीर्ण शीर्ण झाल्यावर ते फाटूनच जाणार आहे. तेव्हा जे काही आहे ते हितकर आहे, तिची जशी इच्छा असेल तसं घडेल. पण एकदा मनाची शांती सुद्धा त्यांची कधीही ढळली नाही. कारण मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, याच्या पलीकडे गेलेले होते ते. अशा प्रकारची नाट्य क्षणस्तु योगोस्ते एकांत असं अशा प्रकारची भावना म्हणते. आणि म्हणून असा जो आहे मनुष्य नियत मानसा म्हटलंय, शांती होती मनामध्ये, शांती होते, कुठल्याही प्रकारची चलबिचल नव्हती. म्हणून त्यांनी त्याच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवू शकले. सगळ्या वेदना आधी त्यांच्या काळातलं कशाला, अगदी 20व्या शतकातलं उदाहरण, माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांना कॅन्सर झालेला होता, कर्करोग झालेला होता, तरी सुद्धा त्या कर्करोगाने कधीही ते अर्थातच विवल झाले नाहीत की केवढं दुखतंय, किती त्रास होत आहे, हे कधीही पत्नीला किंवा आपल्या मुलांना त्यांनी त्रास दिला नाही. कारण माणसाची शांती ही अंतरंगात येत असते. म्हणून पुढे म्हटलंय, योग हा फार खाणाऱ्याला, अति खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला आणि जागरण करणाऱ्याला अजिबात साध्य होत नाही.
खूप उपास करतात, तापास करतात आणि त्याच्यापासून मिळेल असं मुळीच नाही. खूप 15-15, 2-2, 3-3 महिने माझ्या माहितीत जैन धर्मात एका बाईने उपवास केला आणि शेवटी पोटाचं ऑपरेशन केलं. काय प्राप्त झालं? काही प्राप्त करणं. मुक्तीसाठी बंधनं दूर व्हावी म्हणून केलं जातं, पण त्याने काहीही साध्य होत नाही. अशा प्रकारची हा योग साधना करायची असेल, अति खाणं चांगलं नाही, अति उपवास करणं चांगलं नाही, समभाव असावा लागतो, तरच माणसाला हा योग प्राप्त होतं. आज आपण इथे 15-16 आणि त्याच्यासाठी माणसाने युक्त आहार विहार पेले पाहिजे. आहार कसा योग्य असला पाहिजे, यथायोग्य आहार विहार असला पाहिजे, युक्त चेष्ट योग्य प्रयत्न असला पाहिजे, युक्त स्वप्नावबोध असते, यथायोग्य निद्रा आणि जागरण केलं पाहिजे, तरच तो सिद्ध होऊ शकतो. दुःखाचा नाश करण्यासाठी हे सगळं असलं पाहिजे. लोक 12-12 वाजेपर्यंत टीव्ही पाहतात, आणखीन काय काय त्याच्यावरचे एंटरटेनमेंट असणारे ते पाहतात आणि रात्री 12-12 वाजता भेळ खाणारे लोक सुद्धा आहेत, पण त्यामुळे माणसाला कोणत्याही प्रकारची शांती प्राप्त होत नाही, योग प्राप्त होते. म्हणून योगामध्ये 5 यम आणि 5 नियम सांगितले आहेत. अहिंसा, असत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वरपणाने 5 नियम त्यांचं पालन करावं लागतं, तरच माणसाला शांती. योही परमपद पाहावे गा म्हटलंय आपल्या काव्यामध्ये, त्यालाच परमपद प्राप्त होत असतं. नियंत्रण ठेवलं तर, समबुद्धी ठेवली तर, असं आपल्याला म्हणावं लागेल. याच्या पुढला भाग आपण या ध्यानयोगातला पुढल्या भागामध्ये पाहू. त्याचा अर्थ आणि विवरण जे आहे ते पुढील भागामध्ये पाहू. म्हणून माणसाने कोणत्याही स्थितीत सम राहावं हे याच्यात सांगितलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्वा नीतिर्मतिर्म. गोपाल कृष्ण भगवान की